राज्यनाट्य स्पर्धेत चंदगडच्या साई नाट्यधाराचे उपविजेतेपद, 64व्या राज्यनाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रावर द्वितीय क्रमांक, हायब्रिड नाटकाला 5 पारितोषिकांसह अंतिम फेरीची धडक। ग्रामीण व सीमा भागातील नाट्य चळवळीने पुन्हा एकदा राज्य पातळीवर आपली ताकद सिद्ध केली आहे। 64व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत चंदगड तालुक्यातील साई नाट्यधारा नाट्यसंस्था आणि बेळगावच्या कला पंढरी नाट्यसंस्थेच्या संयुक्त सादरीकरणाने कोल्हापूर केंद्रावर द्वितीय क्रमांक पटकावत उपविजेतेपद मिळवले। या केंद्रावर एकूण 26 नाटके सहभागी झाली होती। त्यामधून चंदगड संस्थेची निर्मिती असलेल्या हायब्रिड या नाटकाने 5 पारितोषिकांसह सांघिक द्वितीय क्रमांक मिळवत अंतिम फेरीत धडक दिली। या यशामुळे चंदगड तालुक्यासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। साई नाट्यधारा संस्था गेली अनेक वर्षे एकांकिका व नाट्य स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेत आहे। गेली 6 वर्षे चंदगडमध्ये नाट्य महोत्सव भरून चंदगड, गडिंग्लज आणि बेळगाव परिसरात नाट्य चळवळ रुजवण्याचा प्रयत्न गेली 15 वर्षे सुरू आहे। विशेष म्हणजे चंदगडसारख्या ग्रामीण भागात नाटकासाठी कोणत्याही शासकीय सुविधा नसतानाही लोकाश्रय आणि प्रायोजकांच्या मदतीने हा नाट्य महोत्सव सातत्याने आयोजित केला जातो। दरवर्षी महाराष्ट्रभरातून 7 नाटके आणून नाट्य रसिकांसाठी हा उत्सव साजरा केला जातो। मागील काही वर्षात साई नाट्यधारा संस्थेच्या अशुद्ध बीजापोटी, विच्छा माझी पुरी करा आणि के5 या नाटकांना वैयक्तिक पारितोषिके मिळाली होती। मात्र सांघिक यश थोडक्यात हुकले होते। यंदा हायब्रिड नाटकाने ती उणीव भरून काढत राज्य पातळीवर सांघिक यश मिळवून दिले। या नाटकासाठी प्राध्यापक परसू गावडे, उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी द्वितीय क्रमांक, राजेश शिंदे यांना उत्कृष्ट प्रकाश योजनेसाठी तृतीय क्रमांक, राणी लोहार यांना उत्कृष्ट पार्श्वसंगीतासाठी द्वितीय क्रमांक तसेच अभिनयासाठी राणी लोहार यांना प्रमाणपत्र मिळाले। नाटकात अक्का ही भूमिका राधिका शिंदे, पंढरी प्राध्यापक परसू गावडे, उमा श्रेया सव्वाशेर, सरिता मनाली पाटील, गणेश राहुल गावडे, संदीप आप्पा गावडे, आप्या नयन गावडे, युवराज निहाल रुकडीकर आणि अंकुश कुणाल हिरोजी यांनी साकारली। याशिवाय डॉक्टर अनुराधा काकतकर, वच्ची गीतांजली सोमाईचे, कमिशन चिन्मय शेंडे, राठोड मंदार बापट, तर फंटरच्या भूमिकेत स्वराज आणि श्रीशैल गौंडा पाटील यांनी काम पाहिले। नेपथ्य गीतांजली पाटील आणि गिरीशा यांनी साकारले। रंगभूषा स्वराज आणि कुणाल यांनी केली। वेशभूषेची जबाबदारी मनाली पाटील यांनी सांभाळली, तर पार्श्वसंगीत राणी लोहार यांचे होते। संपूर्ण नाटकाचे दिग्दर्शन प्राध्यापक परसू गावडे यांनी केले। या यशाबद्दल बोलताना प्राध्यापक परसू गावडे यांनी सांगितले की चंदगडमध्ये नाट्य चळवळ जोमाने सुरू असून सीमा भागातील मराठी बांधवांसाठी बेळगावमध्येही काम सुरू आहे। चंदगडी नाट्य महोत्सवाचे प्रेक्षक, कलाकार आणि चंदगड तालुक्याचे हे सामूहिक यश असून चंदगड आणि बेळगाव एकत्र लढल्यामुळेच हे यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले। सुविधांचा अभाव असतानाही जिद्द, चिकाटी आणि सांघिक प्रयत्नांच्या जोरावर चंदगडच्या नाट्यकलेने पुन्हा एकदा राज्य पातळीवर आपला ठसा उमटवला आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।